नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजचं लेक्चर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कोणतीही परीक्षा असू देत त्या प्रत्येक परीक्षेमध्ये घटना दुरुस्तीशी संबंधित एखादा एक प्रश्न तरी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। त्यामुळे तुमचा परीक्षेतला स्कोअर वाढवण्यासाठी आपले एक वेगळा जो काही पॅटर्न आहे तो अभ्यास मित्रांनो सुरू केलेला आहे, जो की फोकस कशावर आहे, तुमचा स्कोअर वाढवणार आहे। त्याच रिलेटेड असणारं आजचं जे काही लेक्चर आहे ते सुद्धा तुमच्या फायद्याचं असणार आहे, ज्यामधून तुमचा गुण जे आहेत ते परीक्षेमधले नक्कीच वाढणार आहे। त्यासाठी हे जे काही लेक्चर आहे ते तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण काय अभ्यासणार आहोत थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल, तरी सुद्धा लक्षात घ्या। आजच्या लेक्चरमध्ये आपण ज्या काही महत्त्वाच्या घटना दुरुस्ती आहेत त्याचा आढावा घेणार आहोत। ठीक आहे, इम्पॉर्टंट ज्या काही घटना दुरुस्ती आहेत, अमेंडमेंट आहेत, त्या आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। मग आता नेमकी प्रोसेस काय आहे? ठीक आहे, आता घटना दुरुस्तीची काही पद्धत आहे ती आपण आपल्याला माहिती असते बऱ्यापैकी, जर आपण बघितलं त्या ठिकाणी माहिती असतं म्हणजे नेमकी किती पद्धतीने आपण घटनेमध्ये बदल करू शकतो। भारताच्याच घटनेमध्ये त्या ठिकाणी अशा पद्धतीची तरतूद आहे का घटना दुरुस्तीची, का जगाच्या आणखी कोणत्या घटनांमध्ये अशा पद्धतीची तरतूद आहे, नेमकी प्रोसेस काय आहे, कोण त्या ठिकाणी विधेयक मांडू शकतं, राष्ट्रपतीची पूर्व परवानगी त्या ठिकाणी आवश्यक आहे का, या सगळ्या जे काही प्रश्न आहेत तुमचे, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून मिळतील। त्याचबरोबर महत्त्वाची कलमं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायला मिळणार आहेत। चला सुरुवात करूयात। तत्पूर्वी आपण बघूयात घटना दुरुस्ती जी आहे ती नेमकी किती प्रकारे केली जाते। जर आपण बघितलं तर एकूण 3 प्रकारे केली जाते। आता जगातले इतर जे काही लिखित राज्यघटना आहेत त्या राज्यघटनांमध्ये सुद्धा काय आहे तर घटनेमध्ये बदल करण्याची तरतूद आहे। त्याचप्रमाणे आपल्या भारत देशामध्ये सुद्धा काय जी काही लिखित राज्यघटना आहे त्या राज्यघटनेमध्ये सुद्धा काय करण्यात आलेलं आहे तर आपल्या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याची तरतूद घटनेमध्ये करण्यात आलेली आहे। लक्षात ठेवायचं आहे, ज्या जगामध्ये जर आपण बघितलं वेगवेगळ्या देशामध्ये लिखित राज्यघटना आहेत त्याचप्रमाणे भारतामध्ये सुद्धा लिखित राज्यघटना आहे आणि आपण सुद्धा काय करू शकतो तर काळानुरूप, ठीक आहे, काळानुरूप काय करू शकतो तर घटनेमध्ये बदल करू शकतो। मात्र हे बदल तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता का तर नाही। लक्षात ठेवायचं आहे, केशवानंद भारती खटल्यामध्ये त्या ठिकाणी न्यायालयाने काय सांगितलं होतं तर घटनेच्या मूलभूत संरचना जी आहे तिला धक्का न लागता तुम्ही काय करू शकता तर घटनेमध्ये बदल करू शकता। ठीक आहे, तर लक्षात घ्यायचं आहे। मग त्यानुसार ह्या 3 पद्धती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या त्या ठिकाणी सांगता येतील। बघा, संसदेच्या साध्या बहुमताने आपण काय करू शकतो घटनेमध्ये बदल करू शकतो किंवा दुरुस्ती करू शकतो। ठीक आहे, आता कलम कोणतं संबंधित आहे घटना दुरुस्तीची तर लक्षात ठेवायचं आहे 368 हे कलम काय आहे घटना दुरुस्तीशी संबंधितचं कलम आपल्याला या ठिकाणी सांगता येतं। तुम्ही कमेंटमध्ये काय सांगायचं आहे तर घटना दुरुस्तीची पद्धत आपण कोणत्या देशाकडून घेतली हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं मित्रांनो। सर्वांनी आन्सर करायचं आहे, ज्यांचे आन्सर येतील कमेंटमध्ये त्यांना लाईक केलं जाईल। ठीक आहे, आता 3 प्रकार त्या ठिकाणी घटना दुरुस्ती केली जाते। पहिला प्रकार आहे संसदेच्या साध्या बहुमताने। आता हे जर आपण बघितलं साध्या बहुमताने म्हणजेच काय, इतर जी काही साधारण विधेयक आहेत त्याचप्रमाणे ते काय केलं जातं संसदेमध्ये मांडलं जातं आणि त्यानुसार जर आपण बघितलं याला विशेष बहुमताची गरज नसते। साध्या बहुमताने काय केले जातात हे विधेयक किंवा ही दुरुस्ती त्या ठिकाणी केली जाऊ शकते। मात्र पुढे आपण बघितलं तर काय आहे संसदेच्या विशेष बहुमताने। आता संसदेचे विशेष बहुमत म्हणजेच काय तर लक्षात ठेवायचं आहे संसदेमध्ये उपस्थित असणारे जे काही सदस्य आहेत त्यांचं बहुमत आणि जे काही मतदान त्या ठिकाणी होतं त्याच्या 2/3 इतकं जे काही सदस्य आहेत त्यांनी त्या ठिकाणी काय केली पाहिजे मान्यता दिली पाहिजे। त्याला काय म्हटलं जातं संसदेचं विशेष बहुमत त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो। लक्षात घ्यायचं आहे, महत्त्वाचं आहे किती पद्धतीनं 3 पद्धतीनं काय केलं जातं तर त्या ठिकाणी ही दुरुस्ती जी आहे ती आपल्याला सांगता येते। संसदेच्या विशेष बहुमताने म्हणजेच काय तर लक्षात ठेवायचं आहे दोन्ही सभागृहामध्ये स्वतंत्ररित्या सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या बहुमताने व उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी जवळपास 2/3 सदस्य, किती लक्षात घ्यायचं आहे हे आकडा महत्त्वाचा आहे। ठीक आहे, 2/3 सदस्यांनी काय केलं पाहिजे तर त्या ठिकाणी बघा लक्षात ठेवायचं आहे तर हे विधेयक बहुमताने पारित केलं पाहिजे। ठीक आहे, त्याला काय म्हटलं गेलं आहे विशेष बहुमताने त्या ठिकाणी काय करू शकतो आपण घटना दुरुस्ती करू शकतो। आता संसदेच्या विशेष बहुमताने जर आपण बघितलं तर नेमक्या कोणत्या बाबी आहेत त्या सुद्धा या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत, ज्यामध्ये जर आपण बघितलं संसदेच्या कामकाजाचे जे काही नियम आहे किंवा त्यामध्ये जर आपण बघितलं अजून काय महत्त्वाचं आहे नागरिकत्व। ठीक आहे, नागरिकत्वामध्ये जर आपण बघितलं जर बदल करायचे असतील त्यावेळी काय करावं लागतं
तर संसदेच्या विशेष बहुमताने ते विधेयक पारित करावं लागतं. ठीक आहे, नागरिकत्व असतील, संसदेचे जे काही नियम आहेत त्यामध्ये जर बदल करायचे असतील, दुरुस्ती करायची असेल तर अशा वेळी काय करावं लागतं, विशेष बहुमताने ते विधेयक जे आहे ते त्या ठिकाणी पार पाडावं लागतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची जर संख्येमध्ये तुम्हाला काही बदल करायचे असतील, दुरुस्ती करायची असेल तरी सुद्धा तुम्हाला विशेष बहुमताने ते विधेयक पारित करावं लागणार आहे. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं, तिसरी कोणती पद्धत आहे तर संसदेच्या विशेष बहुमताबरोबर निम्म्या राज्यांच्या साध्या समर्थनाने त्या ठिकाणी काय करता येते, घटना दुरुस्ती करता येते. आता हे एक थोडं अवघड प्रोसेस आहे, कारण की इथं काय करावं लागतं, संसदेचं विशेष बहुमत सुद्धा, विशेष बहुमत म्हणजेच काय तर उपस्थित असणारे मतदान करणारे 2/3 प्लस या ठिकाणी निम्मे राज्य. ठीक आहे, जेवढे राज्य आहेत त्या राज्यांच्या निम्म्या राज्यांनी काय करावी लागते, त्या विधेयकाला समर्थन द्यावं लागतं. ठीक आहे, तरच काय होऊ शकतं, ते विधेयक पारित होऊ शकतं, अन्यथा पारित होऊ शकत नाही. तर अशा या 3 पद्धतीनं काय केलं जातं, घटनेमध्ये घटना दुरुस्ती त्या ठिकाणी आपल्याला करता येते. संसदेच्या साध्या बहुमतानं, त्याचप्रमाणे संसदेच्या विशेष बहुमतानं आणि संसदेच्या विशेष बहुमताबरोबर निम्म्या राज्यांच्या साध्या समर्थनाने. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं काय करावं लागतं, तर ही घटना दुरुस्ती आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस जीएसटी आणण्यात आलेलं होतं, वस्तू व सेवा कर, त्यावेळेस जर आपण बघितलं तर निम्म्या राज्यांची परवानगी त्या ठिकाणी गरजेची होती, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, साधारण विधेयक असतील तर त्यासाठी काही नाही, साध्या बहुमताने ते विधेयक पारित होऊ शकतं आणि घटनेमध्ये घटना दुरुस्ती केली जाऊ शकते. मात्र संघराज्यांच्या तरतुदीमध्ये जर बदल असतील तर अशा वेळी काय केलं जातं, तर लक्षात ठेवायचं आहे, विशेष बहुमताबरोबर निम्म्या राज्याचं साधं समर्थन घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. मग आता ही नेमकी प्रोसेस कशा पद्धतीची आहे ते आपण सुरुवातीला बघूयात. बघा, यामध्ये जर आपण बघितलं तर घटना दुरुस्तीचे काही विधेयक आहे ते कोण मांडू शकतं. ठीक आहे, तर बघा, हे जे काही विधेयक आहे ते मंत्री सुद्धा मांडू शकतात आणि खाजगी सदस्य सुद्धा त्या ठिकाणी हे विधेयक मांडू शकतं. ठीक आहे, तत्पूर्वी अजून एक गोष्ट महत्वाची आहे, हे विधेयक कोणत्या सभागृहामध्ये आधी मांडावं लागतं. तर मित्रांनो, गोष्ट लक्षात ठेवा, हे विधेयक तुम्ही कोणत्याही सभागृहामध्ये सुरुवातीला किंवा प्रथमतः मांडू शकता. ते राज्यसभा असेल, लोकसभा असेल, यामध्ये तुम्ही हे विधेयक मांडू शकता. राज्याच्या विधानसभेमध्ये नाही, लोकसभा किंवा राज्यसभा या जे काही आपलं द्विग्रही सदन आहे त्यापैकी कोणत्याही एका सदनामध्ये ते विधेयक तुम्ही प्रथम मांडू शकता. असं नाही की लोकसभेमध्येच मांडलं पाहिजे किंवा ते त्या ठिकाणी प्रथम राज्यसभेमध्ये मांडलं पाहिजे, तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये ते मांडू शकता. ठीक आहे, कोणत्याही सभागृहात प्रथम मांडता येतं, हा पॉइंट क्लिअर आहे. त्यानंतर बघा, मंत्र्याला, ठीक आहे, मंत्र्याला किंवा खाजगी सदस्याला. आता मंत्री तर तुम्हाला कळाला असेल, मग खाजगी सदस्य म्हणजे काय, तर मंत्री नसलेला सदस्य. इतकं सोपं आहे, ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मंत्री तर आपल्याला माहिती असतो, मात्र मंत्री नसलेला जो काही सदस्य आहे त्याला खाजगी सदस्य म्हटलं जातं. म्हणजेच काय, मंत्री सुद्धा मांडू शकतो तो विधेयक आणि मंत्री नसलेला म्हणजे जे काही सदस्य आहे तो सदस्य सुद्धा काय करू शकतो, हे विधेयक मांडू शकतो, हे लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, मंत्र्याला किंवा खाजगी सदस्याला काय करता येतं, हे विधेयक जे आहे ते त्या ठिकाणी सदनामध्ये मांडता येतं, लक्षात घ्या. मग आता राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीची गरज आहे का घटना दुरुस्तीचं विधेयक त्या ठिकाणी मांडण्यासाठी, तर नाही. हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीची गरज नाही. घटना दुरुस्ती विधेयक मांडताना त्या ठिकाणी जर आपण बघितलं, राष्ट्रपतीची पूर्वसंमतीची गरज नसते. त्याचबरोबर हे विधेयक दोन्ही सभागृहामध्ये स्वतंत्ररित्या पारित होणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, राज्यसभेमध्ये सुद्धा ते पारित झालं पाहिजे आणि लोकसभेमध्ये सुद्धा हे विधेयक जे आहे ते पारित होणं गरजेचं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं, राज्यसभा आणि लोकसभा यांच्यामध्ये या घटना दुरुस्ती विधेयकाबाबत जर मतभेद असतील तर अशा वेळी संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आलेली आहे का, तर संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आलेली नाही. लक्षात ठेवायचं आहे, घटना दुरुस्ती विधेयकासाठी संयुक्त बैठकीची तरतूद केलेली नाही घटनेमध्ये. यस, क्लिअर आहे पॉइंट, संयुक्त बैठकीची तरतूद नाही. फक्त साधारण जे विधेयक आहेत त्यांच्यासाठीच काय आहे, संयुक्त बैठकीची तरतूद त्या ठिकाणी घटनेमध्ये करण्यात आलेली आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. राष्ट्रपती घटना दुरुस्ती विधेयकाला फक्त संमतीच देऊ शकतात. ठीक आहे, बघा, राष्ट्रपतीला काय करावं लागतं, तर त्या ठिकाणी या घटना दुरुस्तीला संमती त्या ठिकाणी द्यावी लागते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग राष्ट्रपतींनी संमती दिल्यानंतर त्या विधेयकाचं काय होतं, तर कायद्यामध्ये त्या ठिकाणी रूपांतर होतं, लक्षात ठेवायचं. तर अशा पद्धतीची घटना दुरुस्तीची काही प्रोसेस आहे
किंवा या घटना दुरुस्तीचे काही विधेयक आहे त्या विधेयकाशी संबंधित जे काही महत्त्वाचे पॉइंट आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत। यानंतर आपण काय करणार आहोत तर महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत। मग पहिली घटना दुरुस्ती नेमकी कशाशी संबंधित होती आणि कधी करण्यात आली होती हे सुद्धा जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण की यावर परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। तर लक्षात घ्या, पहिली घटना दुरुस्ती जर आपण बघितली ती कधी करण्यात आली होती 1951 साली करण्यात आलेली होती। ठीक आहे, मग नेमकं काय कशाशी संबंधित होतं हे, तर या पहिल्या घटना दुरुस्तीद्वारे काय करण्यात आलं होतं, घटनेमध्ये 9 परिशिष्ट जे आहे ते त्या ठिकाणी घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे। त्याआधी जर आपण बघितलं की ती 8 परिशिष्ट होती, मग यानंतर मध्ये जर आपण बघितलं पहिल्या घटना दुरुस्तीद्वारे 9 परिशिष्ट यामध्ये समाविष्ट करण्यात आलं आणि त्यामध्ये काय तरतूद करण्यात आली होती तर जमीन सुधारणा व इतर कायद्यांचे न्यायिक पुनर्विलोकनापासून संरक्षणार्थ काय करण्यात आलं होतं तर हे परिशिष्ट जे आहे त्या पहिल्या घटना दुरुस्तीने त्या आपल्या घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर काही बदल सुद्धा करण्यात आलेले होते कलमांमध्ये, ज्यामध्ये कलम 19 मध्ये जर आपण बघितलं तर जे काही भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आपल्याला, ठीक आहे, कलम 19 मध्ये जर आपण बघितलं तर 6 प्रकारचे त्या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्य होते। त्यामधलं जर आपण बघितलं भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे या स्वातंत्र्यावर 3 निर्बंध त्या ठिकाणी लादण्यात आलेले होते। मग हे 3 निर्बंध कोणते होते ते लक्षात घ्या, सार्वजनिक सुव्यवस्था, परराष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध आणि गुन्ह्यास उत्तेजन देणे, या तीन जे काही निर्बंध आहेत हे 3 निर्बंध भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर लादण्यात आलेले होते किंवा लावण्यात आलेले आहेत। कारण की ह्या गोष्टी जर आपण बघितलं भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जर तुम्ही या ठिकाणी सार्वजनिक सुव्यवस्था तुमच्याकडून कुठेतरी ढासळत आहे किंवा बिघडत आहे अशा वेळी सरकार काय करतं तर त्या ठिकाणी निर्बंध लावतं। त्याचबरोबर परराष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध जर तुम्ही दाखवत असाल तर ते या ठिकाणी चालणार नाही। त्याचबरोबर गुन्ह्यास उत्तेजन देणे, तुम्ही भाषण करताय आणि त्या भाषणामध्ये तुम्ही त्या ठिकाणी एखाद्याला गुन्ह्यास प्रवृत्त करताय तर हे या ठिकाणी कुठेतरी टाळलं गेलं पाहिजे। यामुळं या पहिल्या घटना दुरुस्तीने भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर 3 निर्बंध टाकण्यात आलेले होते, सार्वजनिक सुव्यवस्था, परराष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध आणि गुन्ह्यास उत्तेजन देणे, हे त्या ठिकाणी यावर बंधनं त्या ठिकाणी टाकण्यात आलेले आपल्याला सांगता येतात। त्यानंतर महत्त्वाची आहे 4थी घटना दुरुस्ती, कधी करण्यात आलेली होती 1955 साली ही 4थी घटना दुरुस्ती करण्यात आली होती आणि त्यानुसार काय करण्यात आलेलं आहे नेमकं तर बघा, कोणताही जो काही व्यापार आहे तो राष्ट्रीयकृत करण्यासाठीचा अधिकार कोणाला असेल, राज्य संस्थेला त्या ठिकाणी बहाल करण्यात आलेला आहे। बघा, एखादा जो व्यापार असेल, व्यवसाय असेल, तो राष्ट्रीयकृत करण्याचा जो काही अधिकार आहे तो कोणाला बहाल करण्यात आलेला आहे, राज्य संस्थेला बहाल करण्यात आलेला आहे। कितव्या घटना दुरुस्तीने, 4थ्या घटना दुरुस्तीने हा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे। पुढची महत्त्वाची घटना दुरुस्ती आपण बघितलं 5वी घटना दुरुस्ती या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, ज्या माध्यमातून आपण बघितलं तर 1955 साली ही 5वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती आणि त्यानुसार कलम 3 अंतर्गत राज्याचे क्षेत्र, सीमा आणि राज्याचं नाव इत्यादी मध्ये जर बदल करण्यासंदर्भातील विधेयकावर राज्यांनी आपले मत किती कालावधीत दिले पाहिजे हे निश्चित करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला होता, राष्ट्रपतीला देण्यात आलेला होता। महत्त्वाचं आहे बघा, कलम 3 अंतर्गत राज्याचं क्षेत्र असेल, राज्याची सीमा असेल किंवा राज्याच्या नावामध्ये जर बदल करण्याशी संबंधित एखादं विधेयक असेल, त्या विधेयकावर त्या राज्यांनी आपलं मत किती कालावधीमध्ये व्यक्त केलं पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असेल, राष्ट्रपतीला त्या ठिकाणी या 5व्या घटना दुरुस्तीने त्या ठिकाणी बहाल करण्यात आलेला आहे। पुढे जाऊयात आपण, पुढची घटना दुरुस्ती आहे 7वी घटना दुरुस्ती। या 7व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून काय बदल करण्यात आलेले आहेत लक्षात घेऊयात। बघा, भाषिक आधारावर राज्यांची पुनर्रचना, ठीक आहे, 7वी घटना दुरुस्ती 1956 नुसार भाषिक आधारावर काय तर राज्यांची जी काही पुनर्रचना आहे ती त्या ठिकाणी ही तरतूद करण्यात आली होती। त्याचबरोबर जे काही 4 श्रेणी होत्या त्या 4 श्रेणीमध्ये राज्याचं वर्गीकरण जे करण्यात आलेलं होतं, अ ब क ड अशा 4 श्रेणी होत्या बघा, त्यामध्ये जर आपण बघितलं तर काय करण्यात आलं होतं तर राज्यांचं विभाजन करण्यात आलेलं होतं या 4 गटामध्ये। मात्र ही जी काही श्रेणी आहे या श्रेणीमध्ये राज्याचं जे काही वर्गीकरण केलं होतं ते या 7व्या घटना दुरुस्तीने काय करण्यात आलं होतं, रद्द करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर ते 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशामध्ये विभागलं गेलेलं आहे। ठीक आहे, हे जे काही 4 श्रेणी होत्या त्या 4 श्रेणीमधल्या राज्य जी आहेत ती रद्द करून 14 राज्य बनवण्यात आली आणि 6 केंद्रशासित प्रदेशाची त्या ठिकाणी काय करण्यात आलेली आहे, विभागणी, म्हणजे जे काही
निर्मिती आहे ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अजून का महत्वाची आहे ही 7वी घटना दुरुस्ती ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 7वी घटना दुरुस्ती 1956 नुसार 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक हायकोर्टची त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. ठीक आहे, एकच उच्च न्यायालय जर असेल ते उच्च न्यायालय एक किंवा त्यापेक्षा अधिक राज्यासाठी त्या ठिकाणी कामकाज जे आहे ते पाहेल याची काही व्यवस्था आहे ती कशामध्ये करण्यात आली होती? 7वी घटना दुरुस्ती 1956. ठीक आहे, परत एकदा बघा, 7व्या घटना दुरुस्तीने 2 किंवा अधिक राज्यांसाठी एकच उच्च न्यायालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अजून एक महत्वाची याच्यामध्ये तरतूद काय होती तर लक्षात घ्या, एक किंवा त्यापेक्षा अधिक राज्यासाठी, ठीक आहे, एक किंवा त्यापेक्षा अधिक राज्यासाठी एकाच राज्यपालाची तरतूद सुद्धा जर आपण बघितलं किंवा व्यवस्था जर आपण बघितलं ती सुद्धा या 7व्या घटना दुरुस्तीने त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता एक राज्यपाल 2 राज्यांचा काय राहू शकतो तर राज्यपाल म्हणून तो कामकाज पाहू शकतो. मग हे कधीपासून होऊ लागलं तर या 7व्या घटना दुरुस्तीपासून. ठीक आहे, क्लिअर आहे. बघा, महत्वाचं आहे 4 श्रेणीमध्ये राज्याचं वर्गीकरण रद्द करून ते 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशामध्ये काय करण्यात आलं होतं, विभागलं होतं. आणि याच 7व्या घटना दुरुस्तीने 2 किंवा अधिक राज्यासाठी एकाच हायकोर्टाची व्यवस्था करण्यात आली आणि त्याचबरोबर एक किंवा त्यापेक्षा अधिक राज्यासाठी एका राज्यपालाची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आली. हे बदल महत्वाचे आहेत. आता बघा, जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या बॅचेस अवेलेबल आहेत. तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करताय त्या परीक्षेसाठी आपल्या ॲप्लिकेशनमध्ये बॅचेस उपलब्ध आहेत. ॲप्लिकेशनचं नाव काय आहे? अभ्यास मित्र ॲप्लिकेशन आहे. त्यावर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ह्या बॅचेस ज्या आहेत वेगवेगळ्या अभ्यासायला मिळतील. ठीक आहे, फीस आपली खूपच कमी असते आणि जो काही कंटेंट आहे तो सुद्धा आपला दर्जेदार असतो, जे की परीक्षेमध्ये तुम्हाला जो काही स्कोअर आहे किंवा तुमचा रिझल्ट आहे तो आणून देणारा त्या ठिकाणी आपला कंटेंट आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तुम्हाला काही या बॅचेसबद्दल आणखी इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलाय, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पुढे जाऊयात. बघा, 9वी घटना दुरुस्ती आहे. कधी झालेली आहे? 1960 साली झालेली आहे. नेमकं काय झालेलं आहे या घटना दुरुस्तीने तर बेरुबारी संघाचा भारतीय भूप्रदेश पाकिस्तानला काय करण्यात आला होता? बहाल करण्यात आलेला होता. ठीक आहे, बेरुबारी संघाचा भारतीय भूप्रदेश जो आहे तो या 9व्या घटना दुरुस्तीने 1960 साली पाकिस्तानला बहाल करण्यात आला होता. तर 10वी घटना दुरुस्ती काय आहे? बघा, 10वी घटना दुरुस्ती 1961 साली झाली आणि ही कशाशी संबंधित होती? दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित त्या ठिकाणी आपल्याला सांगता येते. कितवी? 10वी घटना दुरुस्ती. पुढे जाऊयात. बघा, 21वी घटना दुरुस्ती आहे. कधी झालेली आहे? 1967 साली झालेली आहे. मग जी काही सिंधी भाषा आहे या सिंधी भाषेचा समावेश 8व्या शेड्यूलमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला होता. बघा, लक्षात ठेवायचं आहे, जर आपण बघितलं ज्यावेळेस राज्यघटना त्या ठिकाणी निर्माण झाली होती त्यावेळेस एकूण किती भाषा होत्या घटनेने त्या ठिकाणी मान्यता दिल्या तर 14 भाषा होत्या. मात्र जर आपण बघितलं तर 21वी घटना दुरुस्ती 1967 नुसार सिंधी या भाषेला सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं. त्यामुळे त्या किती झालेल्या होत्या? 15 झाल्या होत्या. सध्या किती भाषा आहेत तर 22 भाषा आहेत. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, 8व्या शेड्यूलमध्ये किती भाषांचा समावेश आहे? 22 भाषांचा समावेश आहे. 21व्या घटना दुरुस्तीने काय करण्यात आलं होतं? सिंधी भाषेला या शेड्यूलमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं होतं. पुढे बघा, 26वी घटना दुरुस्ती आहे. कधी झाली? 1971. 26वी घटना दुरुस्ती 1971 साली झाली आणि यामध्ये या घटना दुरुस्तीने नेमकं काय बदल करण्यात आला होता तर लक्षात घ्यायचं आहे, संस्थानिकांचे तणखे असतील किंवा त्या संस्थानिकांना मिळणारे विशेष अधिकार असतील ते या घटना दुरुस्तीने काय करून टाकण्यात आले होते? रद्द करून टाकण्यात आले होते. कितवी घटना दुरुस्ती आहे तर लक्षात ठेवायचं आहे 26वी घटना दुरुस्ती आहे. कधी झाली? 1971 साली झाली. संस्थानिकांना काय करण्यात आलं होतं? ब्रिटिशांनी विशेष अधिकार दिले होते आणि ते विशेष अधिकार त्या ठिकाणी अजून पण सुरू होते. त्यांना तणखे दिले जायचे. तर तणखे म्हणजेच काय तर त्यांना काही जी काही रक्कम आहे ती दरवर्षी दिली जायची. मग हे कुठेतरी काय बंद व्हावं आणि त्यांना दिलेले जे काही विशेष अधिकार आहेत ते सुद्धा थांबले गेले पाहिजेत. त्यांना सुद्धा सर्वसामान्य लोकांप्रमाणेच अधिकार असावेत, विशेष अधिकार नसावेत, यासाठी ही 26वी घटना दुरुस्ती 1971 साली करण्यात आली आणि हे जे काही अधिकार आहेत ते रद्द करण्यात आले. पुढे बघा, 31वी घटना दुरुस्ती कधी करण्यात आली? 1974 मध्ये करण्यात आलेली आहे. ही सुद्धा महत्वाची आहे. ही सुद्धा घटना दुरुस्ती अत्यंत महत्वाची आहे. त्याबरोबर ही घटना दुरुस्ती सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. का तर बघा, यामध्ये काय करण्यात आलं होतं? लोकसभा जी आहे त्या लोकसभेमध्ये जर आपण बघितलं तर किती सीट्स होत्या? 525 सीट्स होत्या. मात्र या 31व्या घटना दुरुस्तीने काय करण्यात आलं होतं तर ह्या ज्या काही जागा आहेत त्या वाढवण्यात आलेल्या होत्या. मग 525 वरून किती करण्यात आलेल्या आहे?
545 जागा त्या ठिकाणी वाढवण्यात आलेल्या आहेत मित्रांनो, लक्षात घ्यायचंय, अत्यंत महत्त्वाचं आहे। 31वी घटना दुरुस्ती 1974 नुसार लोकसभेच्या जागांमध्ये काय करण्यात आलं होतं, वाढ करण्यात आली होती। आधी किती होते, 525 होते, आता किती आहेत, 545 आहेत। आता 545 जरी असल्या तर आकडा काय आहे, 552 आहे, ठीक आहे। मात्र जर आपण बघितलं ते कसा वाढलेला आहे, घटना दुरुस्ती करण्यात आली होती का, तर नाही। जे काही गोवा आहे, पॉंडिचेरी आहे, हे कोणाच्या ताब्यामध्ये होते, तर त्या ठिकाणी युरोपियनच्या ताब्यामध्ये होते, त्यानंतर ते भारतामध्ये आले, त्यानुसार ह्या ज्या काही जागा आहेत त्या वाढलेल्या होत्या, लक्षात ठेवायचे, ठीक आहे। पुढे जाऊयात आपण, 42वी घटना दुरुस्ती, अत्यंत महत्त्वाची ही घटना दुरुस्ती आहे आणि सगळ्यात मोठी सुद्धा ही घटना दुरुस्ती आहे। आणि या 42व्या घटना दुरुस्तीलाच काय म्हटलं जातं, तर लघु राज्य घटना, मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखली जाणारी घटना दुरुस्ती कोणती आहे, 42वी घटना दुरुस्ती आहे, महत्त्वाची आहे। कधी झाली, 1976 साली ही घटना दुरुस्ती करण्यात आली होती। आता बघा 42वी घटना दुरुस्ती कधी झाली, त्याच्या इसवी सनावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत, त्यासाठी तुम्हाला या तरी घटना दुरुस्तीचं इसवी सन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। 42वी घटना दुरुस्ती कधी, 1976 साली, 42वी घटना दुरुस्ती 1976 साली झालेली आहे। मग काय काय याच्यामध्ये घटना दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत, काय बदल करण्यात आलेले आहेत, तर लक्षात ठेवायचं आहे, घटनेची जी काही प्रस्तावना आहे, ठीक आहे, घटनेची जी काही प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेमध्ये पहिल्यांदाच काय करण्यात आलं होतं, बदल करण्यात आलं होतं, हे लक्षात ठेवायचं आहे। मग नेमका काय, कोणते शब्द त्या प्रस्तावनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले होते, तर लक्षात घ्या, समाजवादी, अखंडता किंवा एकात्मता आणि धर्मनिरपेक्षता हे जे काही 3 शब्द आहेत ते या प्रस्तावनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। बघा प्रस्तावनेमध्ये एकदाच बदल करण्यात आलेले आहेत किंवा एकदाच घटना दुरुस्ती प्रस्तावनेमध्ये करण्यात आलेली आहे आणि ती म्हणजेच काय, तर समाजवादी, अखंडता, धर्मनिरपेक्षता हे 3 शब्द प्रस्तावनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। कशानुसार, 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार प्रस्तावनेमध्ये हे शब्द समाविष्ट करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर याच 42व्या घटना दुरुस्तीने भाग 4A हे सुद्धा काय करण्यात आलं होतं, घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं आणि त्याद्वारे मूलभूत कर्तव्यांची जी काही यादी आहे ती घटनेमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आली होती। मूलभूत जे काही कर्तव्य आहेत ती एकाच कलमाखाली देण्यात आलेली आहेत। ते कलम कोणता आहे, कलम 51A मध्ये जर आपण बघितलं तर मूलभूत कर्तव्यांची जी काही यादी आहे ती त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे, महत्त्वाचं आहे, ठीक आहे। प्रस्तावनेमध्ये समाजवादी, एकात्मता किंवा धर्मनिरपेक्ष हे शब्द जे आहेत ते समाविष्ट करण्यात आले। त्याचबरोबर भाग 4A सुद्धा समाविष्ट करण्यात आला आणि त्यानंतर त्या अंतर्गत मूलभूत कर्तव्यांची काही यादी आहे ती त्या ठिकाणी 51A मध्ये काय करण्यात आलेली आहे, देण्यात आलेली आहे। पुढे बघा भाग 14A मध्ये न्यायाधिकरणे घटनेत समाविष्ट करण्यात आलेली आहेत, त्याद्वारे 323A आणि 323B हे जे काही कलम आहेत ते त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत। यस, पुढे बघूयात आपण, पुढे बघा, राष्ट्रपतीला मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करणं बंधनकारक केलेलं आहे। बघा महत्त्वाचं आहे, 42व्या घटना दुरुस्तीने काय करण्यात आलं होतं, तर राष्ट्रपतीला मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच काम करण्याचं बंधन टाकण्यात आलेलं आहे। मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे, हे सुद्धा आहे, हे सुद्धा आहे आणि हे सुद्धा अत्यंत तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर 3 नवीन मार्गदर्शक तत्व याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आली, 39, 43A, 48A हे 3 मार्गदर्शक तत्वे सुद्धा 42व्या घटना दुरुस्तीने घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत। त्याचबरोबर राज्यसूचीतील जे काही 5 विषय आहेत ते काय करण्यात आले होते, समवर्ती सूचीमध्ये त्या ठिकाणी नेण्यात आलेले होते, ज्यामध्ये शिक्षण आहे, जंगल आहे, जंगली प्राणी आहेत आणि पक्ष्यांचं संरक्षण, वजन व मापे आणि न्यायाचं प्रशासन हे जे काही 4 विषय आहेत ते राज्य सूचीतून समवर्ती सूचीमध्ये त्या ठिकाणी नेण्यात आलेले होते। तर हे लक्षात ठेवायचं महत्त्वाचं आहे। बघा 42व्या घटना दुरुस्तीने समाजवादी, एकात्मता, धर्मनिरपेक्षता हे 3 शब्द जे आहेत ते प्रस्तावनेमध्ये समाविष्ट करण्यात आले। त्याचबरोबर घटनेमध्ये भाग 4 हे समाविष्ट करण्यात आला, त्या अंतर्गत मूलभूत कर्तव्यांची यादी जी आहे ती कलम 51A मध्ये देण्यात आलेली होती। त्याचबरोबर राष्ट्रपतीला मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करण्याचं बंधन टाकण्यात आलेलं होतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि अजून एक महत्त्वाची बाब काय आहे ती सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजेच काय, तर 42व्या घटना दुरुस्तीने काय करण्यात आलं होतं, लोकसभेचा जो काही कार्यकाळ आहे तो 5 वर्षावरून 6 वर्ष इतका वाढवण्यात आलेला होता, ठीक आहे। म्हणजेच काय, लोकसभेचा कार्यकाळ 1 वर्षाने वाढवण्यात आलेला होता।
मात्र पुढची जी काही घटना दुरुस्ती झालेली होती, पुढची म्हणजेच कोणती, 44वी घटना दुरुस्ती झालेली होती आणि या 44व्या घटना दुरुस्तीने हा जो काही कार्यकाळ वाढवलेला होता तो पुन्हा काय करण्यात आलेला आहे, 5 वर्ष या 44व्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाहून 6 वर्ष करण्यात आला होता. मात्र पुढे 44वी घटना दुरुस्ती 1978 साली झाली आणि त्यानुसार हा वाढलेला जो काही 6 वर्ष काळ होता तो पुन्हा किती, 5 वर्ष लोकसभेचा कार्यकाळ ठेवण्यात आलेला आहे. मग त्याचबरोबर लक्षात घ्या 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 42वी घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं किंवा त्याला लघु राज्य घटना म्हटलं जातं, कारण की खूप मोठ्या प्रमाणामध्ये घटनेमध्ये काय करण्यात आले होते, समावेश सुद्धा करण्यात आले होते नवीन तरतुदी आणि काही बदल सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये करण्यात आले होते, म्हणून त्याला लघु राज्य घटना म्हटलं जातं. आता 44वी घटना दुरुस्ती कधी झाली, 1978 साली. बघा 42वी 1976 आणि 44वी जर आपण बघितलं कधी, 1978. हे दोन्ही काय घटना दुरुस्तीचे इसवी सन जे आहेत ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मग आता बघा ही जी काही 44वी घटना दुरुस्ती आहे, या घटना दुरुस्तीने नेमका काय बदल झाला होता, तर संपत्तीचा जो काही हक्क आहे आणि त्याशी संबंधित असणारे जे काही कलम 31 आहे ते रद्द करून टाकण्यात आलेलं होतं. ठीक आहे, सुरुवातीला जर आपण बघितलं तर संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क होता, मात्र या 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार हा हक्क काय करण्यात आला होता, रद्द करून तो आता काय बनवण्यात आलेला आहे, कायदेशीर हक्क आहे. संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क आहे का, तर नाही, तो काय आहे आता, कायदेशीर हक्क आहे. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार, 44व्या घटना दुरुस्तीनुसार. ठीक आहे, क्लिअर आहे. पुढे बघा आता राष्ट्रीय आणीबाणीमध्ये जर आपण बघितलं तर अंतर्गत अशांतता ऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्द टाकला गेलेला आहे. बघा महत्वाचा आहे. राष्ट्रीय आणीबाणी जर आपण बघितलं तर ती काय, तर त्यासाठी जर आपण बघितलं एक महत्वाचा शब्द त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे राष्ट्रीय आणीबाणीमध्ये. पूर्वी काय होतं, अंतर्गत अशांतता, मग आता काय म्हटलं जातं, सशस्त्र बंडाळी. ठीक आहे, हा जो काही शब्द बदल आहे तो या ठिकाणी करण्यात आला होता या 44व्या घटना दुरुस्तीने. त्याचबरोबर अजून महत्वाच्या काय तरतुदी आहेत, कॅबिनेटने केवळ लेखी स्वरूपात शिफारस केल्यानंतरच काय करता येतं, राष्ट्रपतींना राष्ट्रीय आणीबाणी घोषित त्या ठिकाणी करता येते. ठीक आहे, यापूर्वी काय होतं, तर त्या ठिकाणी विचारात न घेता सुद्धा राष्ट्रपतीला परस्पर सांगून आणीबाणी जी आहेत त्या ठिकाणी लावली गेलेली होती. ठीक आहे, इंदिरा गांधीजींच्या काळामध्ये. ठीक आहे, मग ते असं होऊ नये म्हणून काय करण्यात आलं होतं, या 44व्या घटना दुरुस्तीने कॅबिनेटने केवळ लेखी स्वरूपात शिफारस केल्यानंतरच राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात. हा बदल या ठिकाणी करण्यात आला. त्याचबरोबर कलम 20 आणि 21 मधील मूलभूत हक्क आणीबाणीत तहकूब होणार नाहीत हे सुद्धा या 42व्या घटना दुरुस्तीने तरतूद त्याच्यामध्ये किंवा बदल जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ठीक आहे, अपराधाबाबत दोष सिद्धीपासून संरक्षण कलम 20 सांगतं, तर कलम 21 काय सांगतं, तर जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याशी संबंधित हे कलम आपल्याला सांगता येतं. मग हे जे काही 2 कलम आहेत, ही 2 कलम किंवा हे जे काही 2 मूलभूत हक्क आहेत ते आणीबाणीमध्ये तहकूब होणार नाहीत हे कोणत्या घटना दुरुस्तीने सांगण्यात आलेलं आहे, 44व्या घटना दुरुस्ती 1978 नुसार हा बदल त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. त्याचप्रमाणे कलम 361 हे समाविष्ट करण्यात आलेला आहे, त्यामध्ये प्रेसचं स्वातंत्र्य आहे. तसेच मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपती एक वेळेसच काय करू शकतात, पुनर्विचारात पाठवू शकतात. ही तरतूद सुद्धा याच्यामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आहे, राष्ट्रपतीला मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करणं बंधनकारक होतं, मात्र इथं जर आपण बघितलं मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपती काय करू शकतात, एक वेळेस पुनर्विचारात पाठवू शकतात. हे कशाने झालेलं आहे, 44व्या घटना दुरुस्तीने त्या ठिकाणी बदल आपल्याला पाहायला मिळतो. आता पुढचं कलम सुद्धा पुढची घटना दुरुस्ती सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. परीक्षेमध्ये खूपदा यावर प्रश्न आलेला आहे. कोणती घटना दुरुस्ती आहे, 52वी घटना दुरुस्ती कधी झाली, 1985 साली या ठिकाणी ही 52वी घटना दुरुस्ती झालेली आहे. आणि या इसवी सनावर सुद्धा बऱ्याचदा पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे की 52वी घटना दुरुस्ती कोणत्या साली झाली, तर 1985 साली झाली. कशाशी संबंधित आहे, तर लक्षात घ्या, पक्षांतर बंदी कायदा. ठीक आहे, तुम्ही एका पक्षाकडून निवडून आलात दुसऱ्या पक्षाकडे त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, कारण की एका पक्षाच्या चिन्हावर निवडून येऊन तुम्ही तो पक्ष दुसऱ्या पक्षामध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकत नाही. त्यामुळं असं होऊ नये म्हणून काय करण्यात आलं होतं, तर या ठिकाणी हा 52वी जी काही घटना दुरुस्ती आहे ती त्या ठिकाणी करण्यात आली. त्यामध्ये पक्षांतर बंदी कायदा जो आहे तो आणण्यात आलेला होता. पुढे बघा 61वी घटना दुरुस्ती कधी, 1988 साली. काय बदल झालेला आहे,
तर मतदारांचं वय आधी किती होतं, 21 होतं, 21 वरून आता काय करण्यात आलं होतं, 18 इतकं करण्यात आलेलं होतं. म्हणजे पूर्वी काय, जर तुमचं वय 21 वर्ष असेल तर तुम्हाला मतदानाचे हक्क होते, मात्र काय करण्यात आलं होतं, तर हे वय 21 वरून 18 इतकं कमी करण्यात आलं होतं. आता तुम्हाला काय, वयाचे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करू शकता, मतदान करू शकता. मग हे कशामुळे झालेलं आहे, तर या 61वी घटना दुरुस्ती 1988 ने त्या ठिकाणी हा बदल जो आहे तो घटनेमध्ये करण्यात आलेला होता. महत्वाचा आहे, परीक्षेमध्ये इथं सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की कोणत्या घटना दुरुस्तीने मतदाराचं वय 21 वरून 18 इतकं करण्यात आलं होतं. कोणती घटना दुरुस्ती आहे, 61वी घटना दुरुस्ती कधी झाली, 1988 साली झालेली आहे मित्रांनो. पुढे बघा, 65वी घटना दुरुस्ती 1990 साली झाली आणि त्यानुसार नॅशनल कमिशन फॉर SC अँड ST, ठीक आहे, ही जी काही तरतूद आहे ती या घटना दुरुस्तीने करण्यात आली. पुढे आहे 73वी घटना दुरुस्ती कधी झाली, 1992 साली झालेली आहे. पंचायत राजशी संबंधित त्या ठिकाणी बदल जे आहेत ते आपल्याला पाहायला याच्यामध्ये मिळतात आणि 11व्या अनुसूचीचा समावेश सुद्धा काय करण्यात आलेला आहे, याच 73व्या घटना दुरुस्ती करण्यात आलेला आहे. 73वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे, पंचायत राजशी संबंधित आहे. लक्षात ठेवा, इथं सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत खूपदा. 73वी घटना दुरुस्ती कधी, 1992 साली. कशाशी संबंधित आहे, तर पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित आहे आणि याच घटना दुरुस्तीने घटनेमध्ये 11व्या अनुसूचीचा सुद्धा काय करण्यात आलेला आहे, समावेश करण्यात आलेला आहे. परत एकदा बघा, 52वी घटना दुरुस्ती कधी झाली, 1985 साली झाली. कशाशी संबंधित आहे, पक्षांतर बंदी कायद्याशी संबंधित आहे. तर 61वी घटना दुरुस्ती 1988 साली झाली. कशाशी संबंधित आहे, मतदाराचं वय 21 वरून 18 इतकं करण्यात आलेलं होतं. 65वी घटना दुरुस्ती जर आपण बघितलं तर नॅशनल कमिशन फॉर SC अँड ST साठी आहे. त्यानंतर 73वी घटना दुरुस्ती पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित आहे. पुढे बघा, 74वी घटना दुरुस्ती या ठिकाणी आपल्याला सांगता येते कधी झाली, 1992 साली झाली, ज्यामध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, ठीक आहे, त्याशी संबंधित आपल्याला ही घटना दुरुस्ती सांगता येते. कितवी, 74वी. 73वी आहे पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित आणि 74वी काय आहे, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थाशी संबंधित आहे. त्यानंतर पुढे 83वी जी काही घटना दुरुस्ती आहे ती कधी करण्यात आली होती, 2000 साली करण्यात आली होती आणि या घटना दुरुस्तीद्वारे अरुणाचल प्रदेशातील पंचायतीमध्ये SCच्या आरक्षणाची गरज नाही असं जे काही बदल आहे ते याच्यामध्ये करण्यात आलेले होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अरुणाचल प्रदेश मधल्या पंचायतीच्या इलेक्शनमध्ये किंवा पंचायतीमध्ये SCला त्या ठिकाणी आरक्षणाची का गरज नाही. कारण जर आपण बघितलं तर त्यातली जी काही पूर्ण लोकसंख्या आहे ती काय आहे, ST आहे, म्हणून त्या ठिकाणी आरक्षणाची गरज नाही. कारण की पूर्णच्या पूर्ण जी काही लोकसंख्या आहे ती काय आहे, STची आहे, त्यामुळे त्या ठिकाणी SCला आरक्षणाची तिथं गरज नाही. हा बदल 83वी घटना दुरुस्ती 2000 साली त्या ठिकाणी झालेला आहे. पुढे बघा, 84वी जी काही घटना दुरुस्ती आहे ती कधी झालेली आहे, 2001 साली. यामध्ये काय करण्यात आलं होतं, मतदारसंघ पुनर्रचनेसंबंधीच्या तरतुदी याच्यामध्ये करण्यात आलेल्या होत्या, ज्यामध्ये लोकसभा विधानसभेतील सदस्य संख्या 2026 पर्यंत पुनर्रचित करण्यावर निर्बंध त्या ठिकाणी घालण्यात आलेले होते. ठीक आहे, म्हणजेच काय करण्यात आलं होतं, तर 1971च्या जनगणनेवर आधारित त्या ठिकाणी काय राहील, ही सदस्य संख्या 2026 पर्यंत राहील. हे बदल जे आहेत किंवा हे निर्बंध जे आहेत ते या 84वी घटना दुरुस्ती 2001 नुसार त्या ठिकाणी पाहायला मिळतात. लोकसभा असेल, विधानसभा असतील, यांची सदस्य संख्या 2026 पर्यंत वाढणार नाही, जशी आहे तशीच राहील. ती पण कशाच्या आधारावर, 1971च्या जनगणनेच्या आधारावर राहतील. कधीपर्यंत, 2026 पर्यंत. ठीक आहे, अजून जर आपण बघितलं मात्र किंवा परंतु राज्यामधील भौगोलिक मतदारसंघाची पुनर्रचना मात्र 1991च्या जनगणनेच्या आधारे करण्याची तरतूद या ठिकाणी केलेली होती. मात्र यापूर्वी जर आपण बघितलं तर काय होतं, 1971च्या जनगणनेच्या आधारावर राज्यांमधील भौगोलिक मतदारसंघाची पुनर्रचना होती. मात्र बदल काय करण्यात आला, 1971च्या जनगणनेची आकडेवारी लक्षात न घेता आता काय करण्यात येऊ लागली होती, 1991 साली जी काही जनगणना झाली होती त्या आधारावर या ठिकाणी राज्यामधील भौगोलिक मतदारसंघाची पुनर्रचना करण्याची तरतूद या 84वी घटना दुरुस्तीने त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. बघा, परत थोडंसं बॅच बदल आलेला आहे. जे विद्यार्थी जिल्हा परिषद भरतीची तयारी करतायत त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे बॅचेस आहेत. जिल्हा परिषद भरतीच्या सर्व पोस्टसाठी एक बॅच त्या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता हे जे काही तुमचे विषय आहेत
ते त्या ठिकाणी पूर्णपणे कव्हर केले जाणार आहेत। रेकॉर्डेड स्वरूपाच्या ह्या बॅचेस आहेत। बॅचेस बद्दल अधिक इन्फॉर्मेशन जर तुम्हाला हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलाय, तो तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून अधिक इन्फॉर्मेशन घेऊ शकता। 100 विद्यार्थ्यांसाठीच फक्त 999 रुपये फीस असणार आहे, त्यानंतर फीस थोडी वाढू शकते। ठीक आहे, तर अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। पुढे जाऊयात आपण। बघा, घटना दुरुस्ती जर आपण बघितली तर 89वी घटना दुरुस्ती कधी झाली? 2003 साली झाली। मग यामध्ये काय तरतूद आहे? SC आयोग आणि ST आयोगाची त्या ठिकाणी तरतूद याच्यामध्ये करण्यात आली होती। पुढे आहे 91वी घटना दुरुस्ती कधी झाली? 2003 साली झाली, ज्यामध्ये कलम 75 कलम 164(1) हे काय करण्यात आलं होतं? समाविष्ट करण्यात आलं होतं आणि लोकसभा आणि विधानसभा यांच्या एकूण सदस्यांच्या 15% सदस्यांचं मंत्रिमंडळ असेल, ही तरतूद 91व्या घटना दुरुस्ती 2003 ने करण्यात आलेली आहे। आता बघा, एखादा जर पक्ष आहे, लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, यांच्या एकूण सदस्यांच्या 15% सदस्यांचं काय असू शकतं? मंत्रिमंडळ असू शकतं। मात्र जे काही विधानसभा आहेत त्यांच्यासाठी काय आहे? कमीत कमी 12% त्या ठिकाणी आहे आणि लोकसभेसाठी 15% आहे, लक्षात ठेवायचं आहे। मंत्रिमंडळ जर आपण बघितलं तर 15% काय असू शकतं? मंत्रिमंडळ त्या ठिकाणी असू शकतं एकूण सदस्य संख्येच्या, त्याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी असू शकत नाही। पुढे आहे 96वी घटना दुरुस्ती कधी झाली? 2011 साली। मग 8व्या अनुसूचीमध्ये बदल करण्यात त्या ठिकाणी आलेला होता आणि ओरिया या शब्दाऐवजी ओडिया हा शब्द जो आहे तो त्या ठिकाणी करण्यात आलेला होता। जो काही ओरिया हा शब्द होता त्या ओरिया शब्दामध्ये बदल करून ओडिया हा शब्द त्या ठिकाणी टाकण्यात आलेला होता। कितव्या घटना दुरुस्तीने? 96वी घटना दुरुस्ती कधी? 2001 साली झालेली होती। तर 97वी जी काही घटना दुरुस्ती आहे ती कधी झाली होती? 2011 साली। मग काय आहे तर सहकारी संस्था ज्या आहेत त्या सहकारी संस्थेच्या स्थापनेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने प्राप्त झालेला आहे? तर 97वी घटना दुरुस्ती कधी? 2011 साली सहकारी संस्थांच्या स्थापनेला घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे। ठीक आहे, आता ही कलम जर आपण बघितली तर की एवढे सगळं लक्षात कसं ठेवायचं, तर जे काही महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला लिस्ट बनवायची आहे आणि ते लक्षात ठेवायचं आहे। जर तुम्ही वारंवार वाचलात तर काय राहू शकतं? तुमच्या लक्षात राहू शकतं। तुम्ही परीक्षेच्या पुढे वाचाल आणि ते तुमच्या लक्षात राहील असंही नाही, तुम्हाला काय करावं लागणार आहे? सतत त्या ठिकाणी वाचत राहावं लागणार आहे, जेणेकरून ह्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतील। ठीक आहे, असे एक दोन जण राहतात जे एकदा वाचतील दोनदा वाचतील त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतं। मात्र काही विद्यार्थी असे असतात ज्यांना रिव्हिजनची गरज असते, मग रिव्हिजन जर तुम्ही करत राहाल तर तुमच्या सुद्धा त्या ठिकाणी कायम लक्षात राहून जाईल। ठीक आहे, 89वी घटना दुरुस्ती SC आणि ST शी संबंधित आहे। 91वी घटना दुरुस्ती जर आपण बघितलं तर लोकसभा आणि विधानसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% सदस्यांचं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी असेल आणि 96वी घटना दुरुस्तीने काय करण्यात आलं होतं? ओरिया शब्दाऐवजी ओडिया हा शब्द त्या ठिकाणी टाकण्यात आला होता। तर 97वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? सहकारी संस्थेच्या स्थापनेला घटनात्मक दर्जा त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। पुढे बघा, 98वी घटना दुरुस्ती कधी? 2012 साली झाली। नवीन कलम त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं। नवीन कलम कोणतं होतं? 371 जे होतं आणि या 371 जे या कलमाचा घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला आणि त्याद्वारे हैदराबाद असेल कर्नाटक असेल या प्रदेशासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची काय करण्यात आली होती? स्थापना करण्यात आली होती। हे लक्षात ठेवायचंय। परीक्षेमध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल की कोणत्या घटना दुरुस्तीने कर्नाटकसाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना करण्यात आली होती? कोणती घटना दुरुस्ती आहे? 98वी घटना दुरुस्ती आहे। कधी झाली? 2012 साली झाली आणि कोणतं कलम समाविष्ट करण्यात आलं? तर 371 जे हे कलम घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं, लक्षात घ्यायचं आहे। पुढे बघा, 99वी घटना दुरुस्ती आहे। कधी झाली? 2014 साली झाली आणि त्यानुसार काय करण्यात आलं होतं? राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती, लक्षात ठेवायचं आहे। परीक्षेमध्ये विचारलं जाईल राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची स्थापना कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आली? घटना दुरुस्ती कोणती आहे? 99वी घटना दुरुस्ती आहे। कधी झाली? 2014 साली झालेली आहे। पण काय झालेलं होतं तर 16 ऑक्टोबर 2015 साली सर्वोच्च न्यायालयाने काय केलेलं आहे तर या घटना दुरुस्तीला घटनाविरोधी असल्याचा त्या ठिकाणी निर्णय दिला आणि ही घटना दुरुस्ती बाद केलेली आहे। बघा काय झालं होतं, 99वी घटना दुरुस्ती 2014 नुसार राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती। मात्र 16 ऑक्टोबर 2015 साली सर्वोच्च न्यायालयाने काय केलं होतं तर ही जी काही तुम्ही घटना दुरुस्ती केलेली आहे ही घटनेच्या विरोधात आहे असं सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी काय केलं होतं, निर्णय दिला होता। त्यामुळे ही घटना दुरुस्ती रद्द करण्यात आलेली होती। पुढे बघा,
100वी घटना दुरुस्ती आहे, अत्यंत महत्वाचा आहे, खूपदा इथं प्रश्न आलेला आहे। 100वी घटना दुरुस्ती कधी झाली? 2015 साली झालेली आहे। कधी? 2015 साली झाली। मग नेमकं काय याच्यामध्ये होतं घटना दुरुस्तीने? तर भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये भूसीमा करार करण्यात आला होता आणि या कराराद्वारे भारतातल्या काही भाग बांगलादेशला देण्यात आला होता आणि बांगलादेशमधला काही भाग भारताने आपल्याकडे घेतलेला होता, जे की विवादित होतं। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे। 100वी घटना दुरुस्ती भारत आणि बांगलादेश यांच्यामधला भूसीमा करार आहे। पहिली घटना दुरुस्ती सुद्धा जमिनीशी संबंधित आहे आणि 100वी घटना दुरुस्ती सुद्धा काय? जमिनीशी संबंधित आहे, लक्षात ठेवा। पुढे जर आपण बघितलं 101वी घटना दुरुस्ती आहे, 2016 साली करण्यात आली। कशाशी संबंधित होती? जीएसटी बाबत आहे, वस्तू आणि सेवा कर। ठीक आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स शी संबंधित जर आपण बघितलं कितवी घटना दुरुस्ती आहे? 101वी घटना दुरुस्ती आहे। कधी झाली? 2016 साली झाली आणि इथं सुद्धा बऱ्याचदा तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। पुढे बघा कोणती घटना दुरुस्ती आहे? 102वी घटना दुरुस्ती आहे। कधी झाली? 2018 साली झाली आणि या घटना दुरुस्तीने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला काय देण्यात आला होता? घटनात्मक दर्जा त्या ठिकाणी प्राप्त झाला होता। कशाला? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने प्राप्त झाला? 102वी घटना दुरुस्ती कधी? 2018 साली झाली होती आणि त्यानुसार या मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा त्या ठिकाणी देण्यात आला होता। परत एकदा बघा 100वी घटना दुरुस्ती 2015 साली भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये भूसीमा करार झालेला होता। 101वी घटना दुरुस्ती कधी झाली? 2016 साली झाली। कशाशी संबंधित होती? वस्तू आणि सेवा कराशी संबंधित आहे। तर 102वी घटना दुरुस्ती कधी झाली? 2018 साली आणि राष्ट्रीय मागासवर्गीय जो आयोग होता त्याला काय करण्यात आलं होतं? घटनात्मक दर्जा देण्यात आला होता। पुढे बघूयात आपण 103वी घटना दुरुस्ती आहे, 2019 साली झाली। केंद्रात आर्थिक मागास आधारावर 10% आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे। एकंदरीतच काय आहे हे? EWS। ठीक आहे, लक्षात घ्यायचं आहे। EWS जे काही आरक्षण आहे ते किती टक्के देण्यात आलं होतं? 10% त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं। कशामध्ये? आर्थिक मागासाच्या आधारावर। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे। आर्थिक मागास आधारावर 10% आरक्षण जे आहे ते त्या ठिकाणी केंद्राने दिलं होतं। त्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली होती? 103वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती। कधी? 2019 साली। पुढे बघा 104वी घटना दुरुस्ती जर आपण बघितलं ती सुद्धा 2019 मध्ये आहे। SC ST आरक्षण 2030 पर्यंत या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे? वाढवलेलं आहे। बघा जे की आरक्षण जर आपण बघितलं SC आणि ST साठी ते आता कधीपर्यंत वाढवण्यात आलेलं आहे? 2030 पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे। आधी किती होतं? 2020 होतं। मात्र या 104व्या घटना दुरुस्तीने ते आता त्यांचं आरक्षण जे आहे ते किती वर्षापर्यंत राहील? 2030 सालापर्यंत राहील। परंतु अँग्लो इंडियन आरक्षण जे आहे ते आता काय करण्यात आलेलं आहे? रद्द करण्यात आलेलं आहे। इथं सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल की अँग्लो इंडियन आरक्षण कोणत्या घटना दुरुस्तीने रद्द करण्यात आलेलं आहे? घटना दुरुस्ती कोणती केलेली आहे मित्रांनो? 104वी घटना दुरुस्ती कधी? 2019 साली। पुढे जाऊयात आपण 105वी घटना दुरुस्ती आहे, कधी झालेली आहे? 2021 मध्ये झालेली आहे आणि या 105व्या घटना दुरुस्तीने मागासवर्ग निश्चितीचा अधिकार पुन्हा कोणाला प्राप्त झालेला आहे? राज्यांना प्राप्त झालेला आहे। राज्य काय करू शकतं? मागासवर्ग निश्चित त्या ठिकाणी करू शकतं। मग पुढील 3 कलमामध्ये बदल केलेला आहे। 338B, 342A आणि 366A या 3 कलमामध्ये या घटना दुरुस्तीने काय करण्यात आला होता? बदल करण्यात आला होता। परत एकदा बघा 103वी घटना दुरुस्ती 2019 साली कशाशी संबंधित आहे? EWS शी संबंधित आहे। किती टक्के आरक्षण मिळालं होतं? केंद्राने 10% आरक्षण त्या ठिकाणी दिलं होतं आर्थिक मागासांना। 104वी घटना दुरुस्ती 2019 साली ST SC आरक्षणाची जी काही मर्यादा आहे ती 2030 पर्यंत वाढवलेली होती आणि अँग्लो इंडियन यांचं मात्र जे काही आरक्षण आहे ते काय करण्यात आलेलं आहे? रद्द करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, तर हे जी काही महत्त्वाची कलम होती ती महत्त्वाची कलम आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहेत। नक्की जर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की तुम्हाला कमेंट करायचं आहे। अजून कोणत्या विषयावर जर तुम्हाला त्या ठिकाणी इम्पॉर्टंट लेक्चर हवे असतील ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। तर आपण या ठिकाणी थांबूयात। त्याचप्रमाणे लक्षात घ्यायचं आहे काय आहे आपलं रिव्हिजन साठीच्या हेतूने या ठिकाणी हे लेक्चर जे आहे ते बनवलेले आहेत। यामध्ये अधिक जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला बॅचेसमध्ये आपल्या उपलब्ध आहेत, त्यासाठी तुम्ही बॅचेस सुद्धा जॉईन करू शकता अधिक इन्फॉर्मेशनसाठी किंवा एक परिपूर्ण तयारीसाठी। तर आत्ता आपण थांबूयात, नेक्स्ट लेक्चरमध्ये त्या ठिकाणी भेटूयात। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र। धन्यवाद।